सत्तेच्या बाजूने ठाम उभे राहणारे व्यासपीठ आपण पाहत आहात लीडर वार्ता। आमदार सतेज पाटील स्वतः एसआयआर मोहिमेसाठी घरोघरी। एसआयआर साठी जनजागृती करणारे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी। निवडणूक आयोगाचे विशेष पुनर्निरीक्षण एसआयआर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जनतेसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे प्रतिपादन केले आहे। मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे। कसबागौडा परिसरातील यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, मातंग वसाहत व पंचरत्न कॉलनी येथे त्यांनी बूथ लेव्हल ऑफिसर बीएलओ सोबत घरोघरी भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली। ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही अशा मतदारांशी संवाद साधत माहिती पडताळणी केली। एसआयआर मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, डुप्लिकेट नावे वगळणे आणि नव्या मतदारांची नोंद करणे यावर भर दिला जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 33,67,659 मतदारांपैकी सुमारे 24,52,417 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित सुमारे 27% मतदारांचे मॅपिंग बाकी आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून QR कोड व मिस्ड कॉल सुविधाद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आमदार सतेज पाटील हे स्वतः घरोघरी जाऊन मॅपिंग नसलेल्या मतदारांची पडताळणी करत आहेत। एसआयआर मोहिमेबाबत काही आक्षेप असेल तरी प्रक्रिया सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्ष राहून आपल्या बूथमधील मतदारांचे मॅपिंग पूर्ण करावे, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले। राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये स्वतः घरोघरी जाऊन एसआयआर मोहीम राबवणारे ते पहिले लोकप्रतिनिधी ठरत असून मतदार जनजागृतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे। नागरिकांनी बीएलओ कडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा आणि या मोहिमेकडे दुर्लक्ष करू नये असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही एसआयआर मोहिमेत सक्रिय सहभाग सुरू केला आहे। पुणे जिल्ह्यातील भोर येथील घडलेल्या घटना सरकारने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे। राज्यात कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली असती तर नराधमाची धाड वाढली नसती। गृहमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहून कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे। मतदार यादीचं मतदारांचं मॅपिंग या ठिकाणी सुरू आहे। आज कोल्हापूरमध्ये मी ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथमध्ये 890 मतदार आहेत आणि त्यातले जवळजवळ 341 मतदारांचं मॅपिंग होणं अपेक्षित आहे। बीएलओ सोबत मी स्वतः आज हा बूथ त्या ठिकाणी घेतलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातलं माझे आव्हान आहे की आपण देखील एक बूथ घ्यावा आणि बीएलओ बरोबर आपण देखील त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून मतदार हा मतदानापासून वंचित राहता कामा नये आणि त्यांचे पुरावे त्या ठिकाणी ते देत आहेत। प्रक्रिया व्यवस्थित आहे। एसआयआर बद्दल अनेक आक्षेप असले तरी शेवटी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामध्ये आपण दुर्लक्ष करणं संयुक्तिक राहणार नाही। आणि म्हणून माझी जनतेलाही विनंती आहे की बीएलओ आल्यानंतर त्यांना पुरावे देणे, त्यांना माहिती देणं हे सर्व आपण करावं आणि आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवा। धन्यवाद।